नमस्कार, मी सौरभ नाईक. आपण पाहताय एनडीटीव्ही मराठी. या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. वाल्मिक कराडला अगदी थोड्याच वेळात केस कोर्टात हजर केलं जाणार आहे आणि त्यासाठी आता तयारी पूर्ण झाली. आपण बघतोय खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेच्या आवाजाचे नमुने सीआयडीने घेतलेले आहेत आणि आता अगदी थोड्या वेळात केस कोर्टात वाल्मिक कराडला हजर केलं जाणार आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय. ही थेट दृश्य एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर आपण बघतोय. पोलिसांकडनं आता तयारी पूर्ण झालेली आहे आणि आत्ता जी आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर गाडी दिसते त्याच या गाडीतनं वाल्मिक कराडला केस कोर्टात हजर केलं जाणार आहे. आपण बघतोय या सगळ्या प्रकरणातला आजचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि वाल्मिक कराडला थोड्याच वेळात या प्रकरणात केस कोर्टात हजर केलं जाणार आहे. खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेच्या आवाजाचे नमुने सीआयडीने घेतलेले आहेत. आपण ही सगळी दृश्य आत्ताची ह्या क्षणाची आपल्या एनडीटीव्ही मराठीच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय. कराडला बीड शहर पोलीस ठाण्यातनं आता बाहेर काढण्यात आलेलं आहे. बीड शहर पोलीस ठाण्याची ही थेट दृश्य एनडीटीव्ही मराठीवर आपण बघतोय. खंडणी प्रकरणी कराडचे नमुने घेण्यात आलेले आहेत, आवाजाचे नमुने घेण्यात आलेले आहेत आणि आता केज पोलीस ठाण्यात नेलं जाणार आहे. मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. मोहसिन. सौरभ, नक्कीच आता हालचालींना वेग आलेला आहे. वाल्मिक कराडची पोलीस कोठडी जी आहे तर ती आज संपलेली आहे. त्यामुळे त्याला आता काही वेळातच बीड शहर पोलीस ठाण्यातून केजला नेलं जाणार आहे. केजच्या पोलीस ठाण्यात त्याची चौकशी केली जाईल आणि त्यानंतर त्याला केजच्या न्यायालयात हजर केलं जाईल. त्यामुळे त्याला पुन्हा एकदा पोलीस कोठडी मिळते का, सीआयडी कोठडी मिळते का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. एकीकडे वाल्मिक कराडला जे आहे तर लॉकअपमधून बाहेर काढायला हालचाली सुरू झाल्या, तर दुसरीकडे बसजोगामध्ये देखील आपण हालचाली बघतोय. या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय. काही वेळापूर्वी धनंजय देशमुख यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे की ज्या नवीन एसआयटी देखील स्थापन केली आहे त्यात आणखी काही 2 अधिकाऱ्यांची नावं आम्ही सुचवलेली आहेत. ती नावं देखील दाखल करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे आणि याबाबत आपली आज जे आहे तर एसआयटीचे प्रमुख जे आहे त्यांच्याशी जे आहे तर चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. एकंदरीत ज्या पद्धतीने बीड शहर पोलीस स्टेशन बाहेर हालचाली सुरू आहेत तशा या मस्साजोगा गावात देखील हालचाली पाहायला मिळतात. वरिष्ठ अधिकारी देखील या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि थोड्या वेळात या ठिकाणी जे आहे तर एसआयटीचे अधिकारी देखील या ठिकाणी पोहोचणार आहे आणि ते जे आहे तर धनंजय देशमुख यांच्याशी चर्चा करणार आहे आणि त्यानंतर जी नवीन समिती एसआयटी जी स्थगित बनवण्यात आलेली आहे त्याबाबत देखील चर्चा करणार आहे आणि त्यानंतर धनंजय देशमुख यांचं समाधान होतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र धनंजय देशमुख यांनी सांगितल्याप्रमाणे 2 अधिकारी त्यांना यात हवे आहे आणि तिकडे बीडमध्ये हालचाली सुरू झाल्या, इकडे मस्साजोगामध्ये देखील हालचाली होताना आपल्याला पाहायला मिळतात. सौरभ. निश्चितच मोहसिन, आपण प्रेक्षकांना दृश्य दाखवत होतो. दोन्ही एकीकडे जे आपण दृश्य बघतोय, वाल्मिक कराडला कोर्टात जेव्हा हजर केलं जाणार आहे त्या क्षणाची सगळी तयारी झालेली आहे आणि दुसरीकडे आपण जिथे आहात मस्साजोगमधली ही दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय. मला सांगा मोहसिन, किती वेळात त्यांना केस कोर्टात हजर केलं जाईल आणि पुढची नेमकी प्रक्रिया काय असणार आहे? सौरभ, 14 दिवसांची कोठडी जी आहे तर ती वाल्मिक कराडला जी आहे तर सीआयडी कोठडी सुनावण्यात आली होती आणि ती आज संपत आहे. त्यामुळे आज त्याला बीड शहर पोलीस स्टेशनमधून काढलं जाईल. त्यानंतर सुरुवातीला केज पोलीस स्टेशनला नेण्यात जाईल. त्या ठिकाणी काही कागदपत्रांची प्रोसेस आहे ती पूर्ण केली जाईल. काही पद्धतीने त्याची चौकशी देखील होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर त्याला केज साधारण 2 ते 2:30 वाजेच्या सुमारास वाल्मिक कराडला केजच्या न्यायालयात हजर केलं जाईल आणि त्यानंतर सरकारी वकील आणि वाल्मिक कराडचे वकील या दोन्ही बाजूनी जे आहे तर आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करतील आणि यावेळी पुन्हा एकदा वाल्मिक कराडची सीआयडी कोठडी जी आहे तर ती सरकारी वकिलांकडून मागितली जाण्याची शक्यता आहे. कारण ज्या पद्धतीने आरोप होत आहेत की खंडणी प्रकरण आणि हत्या प्रकरणाशी हे सगळे संबंध जोडले जात आहेत, त्या अनुषंगाने जे आहे तर ही सगळी काही पुरावे आज सीआयडी जे आहे तर कोर्टात सादर करतं का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे आणि त्यानंतर वाल्मिक कराडला आज सीआयडी कोठडी मिळते की न्यायालयीन कोठडी मिळते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सौरभ. निश्चितच मोहसिन, आणि दुसरीकडे आपण बघतोय जिथे तुम्ही आहात मस्साजोगमध्ये, तिथे नेमकी काय सध्या परिस्थिती आहे?
मी माझ्या कॅमेरामॅन कपिलला सांगतो, इकडे आपण व्हिज्युअली बघू शकतो हे सगळे अधिकारी जे आहेत तर ते धनंजय देशमुख यांच्या घरासमोर उभे आहेत. एकंदरीत आपण काल बघितलं तर SITची नवीन SIT मध्ये अधिकाऱ्यांची घोषणा झालेली आहे, नवीन अधिकारी देण्यात आलेले आहेत. त्यामुळे एकंदरीत आज जे आहे तर हे नवीन SITचं पथक जे आहे तर धनंजय देशमुख यांची भेट घेण्याची शक्यता आहे. आणि काही आक्षेप जे आहेत जे धनंजय देशमुख यांनी उपस्थित केले आहे की त्यांनी काही अधिकाऱ्यांची नावं जी आहेत तर ती सुचवली होती आणि ती नावं आणखी 2 अधिकाऱ्यांची नावं या सगळ्या पथकात आपल्याला या अधिकारी देण्यात यावी अशी त्यांची मागणी होती. आणि त्या मागणीची अनुसार आज पथक जे आहे तर या ठिकाणी पोहोचणार आहे. आपण धनंजय देशमुख देखील या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा थोडासा प्रयत्न करूया. त्यांनी देखील आज जे आहे तर SITची ते भेट घेणार आहे आणि त्यानंतर बऱ्याच गोष्टी घडामोडी घडण्याची शक्यता आहे. धनंजय देशमुख या ठिकाणी आपण बघतोय की फोनवर बोलतायत. त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करूया, त्यांची काय मागणी आहे ते जाणून घेण्याचा थोडासा प्रयत्न करूया. आपण बघितलं तर धनंजय देशमुख यांनी काही वेळापूर्वीच माध्यमांशी जे संवाद साधला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्हाला 2 अधिकारी जे आहेत तर या सगळ्या पथकात हवे आहे. याबाबत आपण आज SITशी सोबत चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्यासोबत स्वतः धनंजय देशमुख आहे, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आज काल जी नवीन SITचं पथक जे आहे तर अधिकारी बदलण्यात तुम्ही समाधानी आहात? काय तुमची पहिली आम्ही त्याच्यात जे बदल आहेत त्याच्यात काही करता येते का बदल? 1-2 क्षुल्लक बदल आहेत त्या संदर्भातच मी आता बोलत होतो. ते बदल झाले तर अजून चांगली गोष्ट होईल. म्हणजे काय नेमकी तुमची मागणी असणार आहे? म्हणजे या पथकात जे अधिकारी आहेत त्यात आणखी काही लोकांची तुम्ही नावं सुचवली? अजून 2 अपेक्षित आहेत नावं. पहिली SIT 9 लोकांची होती, आता 7ची आहे. 7 सदस्य आहेत. तर ते 2 नावं म्हणजे 2 नावं म्हणण्यापेक्षा जे आम्ही काही सुचवलेलं आहे ते आलं तर अजून सोयीचं होईल. आमचा त्यांच्यावर सगळा पूर्ण विश्वास आहे. बरं, ही आता SITची जी नावं तुमच्याकडे आली आहेत, तुम्ही याबाबत काही अभ्यास केलाय का? यावर तुमचं काही संशय आहे किंवा तुमची यावर काही आक्षेप आहे? नाही, अजून मी वाचलेच नाही व्यवस्थित नावं, म्हणजे बघितलंच नाही. ते फक्त जुने त्याच्यात नावं कोणी ऍड नाहीत असं मला सांगितलंय. तर ते मला बघावं लागेल आता कोणती यादी आली. बरं, आधीची जी नावं बदलण्यात आलेली आहेत त्यात सगळ्याच लोकांवर काही आक्षेप होता की काही लोक राहायला पाहिजे होते? जे प्रसार माध्यमांनी तुम्ही दाखवलं गेलं की कोण कोणाच्या इलेक्शन मध्ये आहे, कोण कोणाच्या म्हणजे खांद्यावर हात टाकून काम करतंय, तर ते सोशल मीडियानं दाखवल्यामुळं त्याच्यावर ऑटोमॅटिकच आक्षेप आला आणि त्याच्यात चेंजेस करण्यात आले. बरं, आज वाल्मिक कराडला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पहिल्या दिवसापासून मागणी होते की वाल्मिक कराडवर 302चा गुन्हा दाखल करावा. या सगळ्या प्रकरणाशी त्याचा संबंध आहे. कसं बघता आज न्यायालयात हजर केले जाणार आहे? तुमची काय मागणी असणार? माझी मागणी एकच आहे, खंडणी ते खून. खंडणीतूनच हा खून झालेला आहे. आणि जर आरोपीला सगळ्याला जर 302चं कलम नाही लागू केलं, त्यांना फाशी शिक्षा नाही झाली, तर माझ्या न्याय मागण्याला कुठलाच अर्थ उरणार नाही. मला न्याय पाहिजे. ज्यांनी कटकारस्थान करून, ज्यांनी कटकारस्थान करण्याचे म्हणजे काही दिवस अगोदर काही दिवस नंतर ज्यांनी सगळ्यांना ह्या मदत केलेली आहे त्या सगळ्यांना फाशी झाली पाहिजे अशी आमची कुटुंबियाची प्रमुख मागणी आहे. बरं, काल तुम्ही आंदोलन केलं, आज पुन्हा एक आंदोलनाचा इशारा दिला होता, स्थगिती दिली आहे. आज तुमच्यासोबत काही अधिकारी बोलणार आहेत? SITच्या पथकांशी काही चर्चा होणार आहे? आज तेली साहेबांशी आम्ही बोलणार आहे दुपारी. आणि जे आंदोलन आहे ते मी कालच स्पष्टीकरण दिलंय. आपण जे बोलतो ते विचारपूर्वक बोलतो आणि विचारात घेऊन बोलतो. गावकऱ्यांना मी सांगितलं की आज आपण बोलणार आहेत, हे आंदोलन आहे, सगळा गोंधळ होऊन जाईल. आपण त्यांना बोलू, त्यांना आपल्या प्रश्नांची ते उत्तर देतील किंवा ते वरिष्ठ अधिकारी आहेत, त्यांची ख्याती आहे, ते आम्हाला स्पष्टीकरण देतील. म्हणजे आम्हाला सगळ्या गोष्टी सांगतील. आम्ही त्याच्यावर समाधानी होऊ का नाही होऊ हे नंतरचा विषय, पण त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे की आम्हाला त्यांनी सगळ्या गोष्टींची माहिती द्यावी. सौरभ, हे होते धनंजय देशमुख. आणि आपण बघितलं तर ते आज त्यांना SITचे पथक या ठिकाणी येणार आहे, त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि त्यानंतर आपल्या आंदोलनाची भूमिका असेल किंवा या सगळ्या तपासावर आपण समाधानी आहोत की नाही ही भूमिका आम्ही स्पष्ट करू असं त्यांनी सांगितलं. सौरभ, निश्चितच मोहसिन, असेच आमच्यासोबत जोडलेले राहा. तोपर्यंत आपण प्रेक्षकांना दृश्य दाखवूया. तिकडे दुसरीकडे आता वाल्मिक कराडला नेण्याचे पूर्ण तयारी झालेली आहे. पोलीस यंत्रणा, प्रशासन संपूर्ण सज्ज झालेले आहे. आपण दृश्यांमध्ये बघू शकतो. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी, कराडला आता बीड शहर पोलीस ठाण्यातनं बाहेर काढणार आहे आणि कोर्टात हजर केलं जाणार आहे आणि त्यासाठीची सगळी तयारी पूर्ण झाल्याचं बघायला मिळत आहे. दुपारी 2 वाजता कोर्टात हजर केलं जाणार आहे. दरम्यान आपण बघतोय की या प्रत्येक प्रकरणात क्षणाक्षणाचे अपडेट्स येत आहेत आणि ते NDTV मराठी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे.